बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. शिव फुले शाहू आंबेडकरी समाजाचे दसरा चौकात धरणे आंदोलन. परभणी येथील आंदोलनावेळी सोमनाथ सूर्यवंशी यास पोलिसांनी बेदम मारहाण करून अटक केली होती. या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला. याच घटनेच्या निषेधात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, संबंधित पोलिसांवर कारवाई व्हावी, याचबरोबर संतोष देशमुख हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी शिव फुले शाहू आंबेडकरी समाजाच्या वतीने आज दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. परभणी शहरामध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकांकडून मोडतोड करून विटंबना करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधात आंबेडकरी संघटनांच्या वतीने 11 डिसेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करून शांततेत निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज करीत अनेकांना अटक केली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. तो परभणी बंदच्या वेळी उसळलेल्या दंगलीचे मोबाईलवर फोटो शूटिंग करीत असताना पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली व अटक केली. या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असताना राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात चुकीची माहिती देत असून समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप शिव फुले शाहू आंबेडकरी समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आला. या घटनेच्या निषेधात 17 जानेवारीपासून परभणी ते मुंबई मंत्रालय असा पायी लॉंग मार्च काढण्यात आला असून हा लॉंग मार्च 16 फेब्रुवारी रोजी मुंबई न्यायालयात धडकणार आहे. या लॉंग मार्चला पाठिंबा म्हणून आज दसरा चौकात हे आंदोलन करण्यात आले. यासोबतच संतोष देशमुख हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी जनशक्ती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दगडू भास्कर, बबन रानगे, रमेश कांबळे, रवींद्र जाधव, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्राध्यापक बी.जी. आंबेडकर, सुभाष देसाई, विलास भास्कर आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.